आम्ही गणपतीपुळेवरून निघालो आहे आणि आरेवारे बीच बघून आता आम्ही पुढे जाणार आहे। तर चाललो आहे आता आम्ही गोवा। तर एक ठिकाण खूप सुंदर होतं म्हणून म्हटलं थोडंसं फोटो घेऊया, शूट घेऊया आणि पुढच्या प्रवासाला लागू। गोव्याला निघता थोडंसं थकलो म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो आहे आता। आणि आत्ताच कुडाळचा टर्न केला आहे आणि पणजी अजून आहे 120, तर अजून 1.5 तास लागणार आहे। 1.5 तास ते 2 तास लागतील। तर पणजी म्हटलं की मी यायला तयारच असते एनी टाईम। गोवा हे आवडत्या ठिकाणांपैकी आहे आणि वर्षातून 2 ते 3 वेळेस आमची व्हिजिट असतेच गोव्याला। मला दोघांनाही गोवा हे ठिकाण खूप मनापासून आवडतं। जसं की पिक्चरमध्ये म्हटलंच आहे दिल चाहता है मध्ये की साल में एक बार तो आना चाहिए वॅकेशन के लिए। तर आमचं व्हॅकेशन हे 2 ते 3 वेळेस असतंच गोव्याला। सो आता भेटू पुढे। तर संध्याकाळी आम्ही थोडंसं बाहेर पडलो आणि व्हॅगेटर बीचवर आलो आहे। ते पूर्ण खडक आहेत, खडकांचा एक डोंगर आहे आणि त्याच्यावर येऊन मी आता हे शूट करते। व्हॅगेटर बीचचं हे दृश्य आहे। व्हॅगेटर बीच झाल्यानंतर मी आली आहे चापोटा फोर्टला। इथे दिल चाहता है ची शूटिंग झालेली आहे। त्याचा टायमिंग असतो 10 to 5 PM। मला थोडं लेट झालं, त्यांना रिक्वेस्ट केली पण त्यांनी सोडलं आतमध्ये। जिथे जिथे त्यांचे व्हिडिओ फोटो आहेत ते मी तुम्हाला दाखवते। असे काही स्पॉट आहेत जिथून समुद्र पण दिसतो। या फोर्टवरून थोड्या खास बनवल्या आहेत त्यांनी। आणि आता सूर्यास्त व्हायची वेळ झाली आहे। फोर्ट हा बराच मोठा आहे, फिरायला भरपूर वेळ लागू शकतो। जेवढं फिरता येईल तेवढं फिरणार आणि मग एक्झिट करणार। आणि त्या फोर्टला यायला बऱ्याच पायऱ्या आहेत। चढताना घाई होती म्हणून शूट नाही घेतलं, तर बघून झालाय। बरंच उंचावर आहे तो। आणि समोर आहे बीच। लोकेशन छान आहे हा।
आत्ताच आम्ही बॅम्बोलिम बीचला पोचलो आहे. पणजीमध्ये आहे हा. थोडंसं 2 मिनिट रस्त्यापासून असं खाली उतरायचं उतरण दिलं आहे त्यांनी. आणि हा सुंदरसा असा जंगलाच्या बाजूला बीच. समुद्राचं हे दृश्य खूपच सुंदर आहे. आत्ताच आम्ही काबो दी रामा बीचवर पोचलो आहे. या बीचला थोडं उतरण आहे, पायऱ्या उतरून खालती यायचं आहे. आणि सिनरी बोलाल तर अप्रतिम, खूपच सुंदर. फोटो काढण्यासाठी एक स्पॉट आहे हा. कमान बनवली आहे नारळाच्या फांद्यांची सुकलेल्या. आणि इथून हा खालती जायचा मार्ग. आणि हा खालती समुद्र, खूपच सुंदर. पॅलोलियम बीचला आत्ता पोचलेलो आम्ही. दुपारचा 1 वाजला आहे. पण वातावरण पूर्ण ढगाळलेलं आहे आणि जसं पाऊस येईल असं झालं आहे. दमट झालं आहे खूप वातावरण. आणि गर्दी तर इथे भरपूर असते टुरिस्टची. बीच साईड हॉटेल्स रेस्टॉरंट्स पण छान आहे तिथे. पॅलोलियम बीच रिसॉर्ट. आणि मध्ये ते एक आयलँड आहे छोटंसं. केरी सत्तारी ब्रिजला आलो आहे. आणि इथे कोणी नसेल असं वाटलं होतं. खूपच युनिक आहे, बिलकुल क्राऊड नाही असं वाटलं होतं. पण तरी इथे पोचल्यानंतर 4-5 गाड्या दिसल्या आहेत. तर चला आता आपण ब्रिजवरती जाऊया. हे पूर्ण झाडांनी व्यापलेलं आहे सगळा एरिया. आणि हा समोर आहे तो ब्रिज. केरी सत्तारी या स्पॉटला आता आम्ही पोचलो आहे. आणि असंच सरळ पुढे गेले की तो ब्रिज लागणार आहे. आणि मग मी तिथे गेले की तुम्हाला दाखवते कशी सिनरी आहे. केरी सत्तारी ब्रिजवर आता आम्ही पोचलो आहे. हे ओल्ड गोवामध्ये आहे. आणि हे डेस्टिनेशन जास्त प्रसिद्ध नाही आहे. तिथे टुरिस्ट पण एवढे नाही आहे. पण आता आल्यानंतर कळत आहेत की प्री वेडिंगवाले भरपूर आहे तिथे. आणि खालती त्याच्या बाजूला वाहते टेरिकॉल नदी, जिच्यामध्ये भरपूर मगरी आहेत. आणि सिनरी बोलाल तर खूपच सुंदर आहे. चारी बाजूनी अशी झाडी आहे आणि मध्ये हा सुंदरसा ब्रिज आहे. आणि त्याच्या बाजूला आहेत डोंगर आहेत, सगळी जंगलने भरलेली आहेत ती. युनिक डेस्टिनेशन आहे हे, खूपच छान आहे. हे ओल्ड गोव्याचे चर्च आहेत. हे इकडे एक आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत. आणि इकडे एक आहे. हा मेंटेनन्स बरे वाटतं, काही काम चालू आहे त्याच्यानुसार. आता क्लोजिंग टाइम आहे त्याच्यामुळे सगळं बंद झालं आहे. खूप जुने चर्च आहेत हे.
मॉर्निंग. सकाळी आम्ही 9:15 वाजता म्हापसावरून निघालो होतो आणि नॉनस्टॉप इथपर्यंत आलो आहे. आता राजापूर राहिला आहे 20 to 30 किलोमीटर्स. थोडं रेस्ट घेण्यासाठी थांबलो आहे कारण 100-125 किलोमीटर झाला आहे आता रन. आत्ता थोडं रेस्ट घेणार आणि मग पुढे निघणार. तर गोव्याचं बोललं गेलं तर रिसेंटली मी मेमध्येच येऊन गेली होती, तेव्हा पण भरपूर स्पॉट केले होते आणि वर्षातून 2-3 चक्कर असतात म्हटल्यानंतर गोव्याचा चप्पा फिरून झाला आहे. कानाकोपरा सगळं काही धुडकावून लावलं आहे, सगळंच काही झालं आहे. तर ह्यावेळी उरलेलेच स्पॉट केलेत आम्ही, ते व्हिडिओमध्ये दिसेलच. तो चला दुपारी लंचला ब्रेक करू तेव्हा पुन्हा भेटू. आम्ही राजापूरच्या इथे थांबलो होतो आणि त्यानंतर आता आम्ही डायरेक्ट थांबलो आहे चिपळूणला जेवण्यासाठी. तर हे चिपळूणला कोणतं हॉटेल आहे? हॅप्पी पंजाबमध्ये आम्ही थांबलो आहे आणि आम्ही ऑर्डर केलं आहे शेवभाजी आणि रोटी आणि फ्राईड राईस ऑर्डर केलं आहे. तेवढं जेवणार आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. दुपारी आम्ही चिपळूणला लंचला थांबल्यानंतर चिपळूण, महाड, माणगाव आणि पाली असा आमचा रूट होता. तर पालीला आता आलो आहे आणि आज अनंत चतुर्दशी पण आहे. तर म्हटलं आज चला आज पालीला आलोच आहे तर दर्शन घेऊया आपण. हे आहे कमान गणपतीची. तर आता आपण जाऊ, दर्शन घेऊ आणि पुढे महडलाही जाऊ आणि मग नंतर अंबरनाथला पोहोचू. 6 वाजता मी पालीला होती, पालीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आता 7 वाजता आहेत. तर आता आम्ही खोपोली क्रॉस केला आहे आणि आता थोड्याच वेळात कर्जत येईल आणि आम्ही 1 तासामध्ये घरी पोचतो आहे. तर आजचं ट्रॅव्हलिंग खूप छान झालं आमचं. नॉनस्टॉप आलो आहे, फक्त 2-3 हॉल्ट घेतले. लंचला घेतलं होतं, टी कॉफीसाठी घेतलं होतं आणि आता पालीच्या मंदिरात मी गेली होती तेवढ्यासाठी उतरलं होतं, बस एवढंच. आणि तसं तर बघितलं तर गुगल मॅपवर सांगितलं होतं की 13 तास लागणार होते, पण आम्ही 9:30ला सकाळी निघालो होतो आणि आता 7 वाजता आहेत. अजून 1 तासामध्ये आम्ही घरी पोहोचू, म्हणजे 8 वाजतील. तर आम्ही गुगलने सांगितल्यापेक्षा खूपच लवकर पोचतोय आणि गाडीचा स्पीड हा भरपूरच होता, 120 वगैरे. छान होतं एक्सपिरियन्स. नॉनस्टॉप आलो आहे, थोडं हेक्टिक होतं पण झालं, छान झालं आमचं आजचं. चलो फिर भेटू आता.